आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. जर तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये स्टेट कोट्यामधून, ऑल इंडिया कोट्यामधून किंवा NRI IQ कोट्यामधून काउन्सिलिंग करून एक BMS चं प्रायव्हेट कॉलेज निवडण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या मनात एक शंका आहे की जर आम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन करतोय समजा राज्यातल्या, आणि जर आम्हाला स्टेट कोट्यामधून ऍडमिशन भेटलं तर आम्हाला आमच्या कॅटेगरीनुसार किती फीस जी आहे ती सगळ्यात कमी फीसचं जे कॉलेज असेल तिथं किती फीस द्यावी लागेल, किंवा मग राज्यामधलं सगळ्यात जास्त फीसचं जे BMS चं कॉलेज आहे प्रायव्हेट वालं, तर मग तिथं आम्हाला आमच्या कॅटेगरीनुसार किती फीस द्यावी लागेल. त्याचबरोबर जर मुलगी असेल तर किती फीस लागेल, मुलगा असेल तर किती फीस लागेल, आणि त्याचसोबत तुम्हाला जो काय IQ NRI कोटा दिसतो ना, जर त्याच्या थ्रू ऍडमिशन करायचा विचार करताय तर तुम्हाला तिथून किती फीस लागेल, मिनिमम आणि मॅक्झिमम, त्याची आपण सविस्तर चर्चा या छोट्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह होईल आणि तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की तुम्हाला कमीत कमी तुमच्याजवळ किती बजेट ठेवावं लागेल, तसंच मॅक्झिमम तुमच्यापाशी किती फीस हवी कॅटेगरीनुसार, जेणेकरून की तुम्हाला ऍडमिशनसाठी कुठल्याही प्रकारचे जे आहे ते प्रॉब्लेम येणार नाही. सर्वात अगोदर जर आपण SC ST कॅटेगरीचा विचार केला आणि SC ST कॅटेगरी मधून मुलगा असो मुलगी असो, तुमचं इन्कम भले 8 लाखापेक्षा जास्त असो, मी जेवढी फीस तुम्हाला मिनिमम मॅक्झिमम शेअर करेल ना, तर तेवढीच फीस तुम्हाला पर इयर जी आहे ती या ठिकाणी ऍडमिशनला देणं पडेल. जर तुम्हाला स्टेट कोट्यामधून अलॉटमेंट झालं तर ही गोष्ट लक्षात घ्या. ऑल इंडिया कोट्याचे रूल वेगळे राहतात, IQ कोट्याचे रूल वेगळे राहतात, ते मी तुम्हाला शेवटी एक्सप्लेन करेन. पण जर तुम्हाला राज्याच्या स्टेट कोट्यामधून 70% काउन्सिलिंग मधून जर ऍडमिशन भेटलं तर इथं मी जेवढी फीस तुम्हाला एक्सप्लेन करतोय तेवढीच फीस तुम्हाला पे करावी लागणार आहे. जर आपण SC ST कॅटेगरीचा विचार केला तर जी काय आपल्याला एक डेव्हलपमेंट फीस पे करावी लागते, त्याचबरोबर आपल्याला एक ट्युशन नावाची फीस पे करावी लागते ना, तर मुलगा असो मुलगी असो, तुमचं इन्कम जरी जास्त असेल तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे इथं डेव्हलपमेंट आणि ट्युशन फीस कोणतीही फीस पे करायची गरज नसते. म्हणजे तुम्हाला फर्स्ट इयर ते लास्ट इयर या ठिकाणी झिरो फीस जी आहे ती पेमेंट करायची आहे एक BMS चं प्रायव्हेट कॉलेज भेटलं तरी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला या ठिकाणी काय ऑदर फीस पे करावी लागते. जसं की आता तुम्ही ऑदर फीस मध्ये काय पे करणार आहे, जर विद्यार्थी ऍडमिशन करायचं तर तुम्हाला या ठिकाणी 1,500 रुपये फीस पे करावी लागते, जी की तुमच्या ऍडमिशन फॉर्मची फीस राहते. किंवा एक्सेप्शन 100 पैकी एखादं कॉलेज असतं जे की तुमच्याकडून डिपॉझिट घेतलं जातं, त्या ठिकाणी मॅक्झिमम डिपॉझिट तुमच्याकडून 30,000 घेतलं जातं आणि हे तुम्हाला 4 वर्षानंतर जे आहे ते परत दिलं जातं. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मिनिमम जी फीस पे करायची आहे SC ST कॅटेगरीतला मुलगा असो मुलगी असो दोघांना पण, तर ती तुम्हाला 1,500 करायची आहे. आणि सेकंड इयर थर्ड इयरला ही फीस तुम्हाला कुठल्याही प्रकारे पेमेंट करायची गरज नसते. म्हणजे तुम्हाला फक्त 1,500 मध्ये तुमची पूर्ण डिग्री कंप्लीट होते. हॉस्टेल मेसचा खर्च जो आहे तो तुमचा वेगळा राहतो. जरी डिपॉझिट घेतलं तरी तुम्हाला डिपॉझिट एकाने मॅक्झिमम 30,000 पर्यंत द्यावं लागतं आणि ते डिपॉझिट तुम्हाला तुमची डिग्री कंप्लीट झाली की रिटर्न दिलं जातं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. पण आम्ही प्रायव्हेट कॉलेजचं कॉलेजनुसार पण फी स्ट्रक्चर अपलोड केलं आहे, त्या ठिकाणी डिपॉझिट किती राहतं समजा, फीस किती राहते ना, याची सविस्तर माहिती आहे. तर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन BMS BHMS जे काय कॉलेजनुसार फी स्ट्रक्चर आहे ना, त्याचे पण व्हिडिओ चेक करू शकता. पहा, त्यानंतर जर आपण विचार केला पुढच्या कॅटेगरीचा, जर कोणता विद्यार्थी समजा VJ कॅटेगरीमध्ये येतोय किंवा NT कॅटेगरीमध्ये येतो, त्यामध्ये मग NT-B असेल, NT-C असेल, NT-D कॅटेगरी असतील, किंवा मग एक स्पेशल बॅकवर्ड क्लासेस म्हणून कॅटेगरी असते. समजा तिथे येत असाल, तुम्ही मेल असताल फिमेल असताल आणि तुमचं इन्कम जर 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला या ठिकाणी ट्युशन फीस 0% पे करावी लागते. डेव्हलपमेंट फीस तुम्हाला 100% पे करायची. तर आता या कॅटेगरीसाठी मिनिमम डेव्हलपमेंट फीस जी राहते समजा राज्यामध्ये ती जवळपास 10,000 पासून स्टार्ट होते आणि मॅक्झिमम तुम्हाला एकदम सर्वात जास्त जरी फीसचं कॉलेज भेटलं तरी तुम्हाला 40,000 रुपये जी आहे ती पर इयर या ठिकाणी फीस पेमेंट करावं लागेल. म्हणजे जर तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये येताय, मुलगा असेल मुलगी असेल कोणीही असो, तर तुम्हाला मिनिमम डेव्हलपमेंट फीस 10,000 पेमेंट करणे, मॅक्झिमम तुम्हाला या ठिकाणी 40,000 पेमेंट करणे. आणि अदर फीसचा जर विचार केला तर 1,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी जी आहे ती ऍडमिशन फॉर्मची जी आहे ती फीस पेमेंट करणं, जी की तुम्हाला फक्त फर्स्ट इयरला करणं आहे, बाकी सेकंड इयर थर्ड इयरला ही फीस नसते. त्याचबरोबर डिपॉझिट मी तुम्हाला बोललो की मॅक्झिमम डिपॉझिट तुम्हाला या ठिकाणी एखादं कॉलेज घेऊ शकतं, एक्सेप्शन मध्ये पुसदचं कॉलेज घेतं, तसं एखादं कॉलेज असतं जे की तुमच्याकडून डिपॉझिट घेऊ शकतं. तर 30,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी डिपॉझिट द्यावं लागतील. BMS ला जास्त डिपॉझिट घेतलं जात नाही, 99% कॉलेज तर डिपॉझिट घेत नाहीये. 100 पैकी एक कॉलेज डिपॉझिट घेऊ शकतं, त्याचं पण डिपॉझिट जे आहे ते 30,000 पेक्षा जास्त तुम्हाला दिसणार नाहीये. पण रूल एवढाच आहे की SC ST कॅटेगरीसाठी इन्कमचा रूल नव्हता. जे काय रूल आहे या कॅटेगरीसाठी तर तुमचं इन्कम जे आहे ते 8 लाखापेक्षा कमी हवं, किंवा जे काय नवीन ब्राउचर अँड काउन्सिलिंगचं त्यामध्ये जेवढा रूल मेन्शन आहे तेवढं तुमचं इन्कम हवं, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला, OBC कॅटेगरीमधून जर कोणी मेल स्टुडंट ऍडमिशन करायचा विचार करत आहात तर तुम्हाला ट्युशन फीस जी आहे त्या ठिकाणी 50% पेमेंट करावं लागणार आहे. जर तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा
खाली असेल तर, आणि जी काय डेव्हलपमेंट फीस राहते तुम्हाला या ठिकाणी 100% पेमेंट करावं लागतं ओबीसी कॅटेगरीचा. जर कुणी मुलगा या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशनचा विचार करत आहे स्टेट कोट्यामधून, तर त्यासाठी एवढी फीस तुम्हाला बघायला भेटते. आता ट्युशन फीस प्रत्येक कॉलेजची व्हॅरी करते, तर मिनिमम जर आपण बघितलं सगळ्यात कमी ज्या कॉलेजची ट्युशन डेव्हलपमेंट फीस असेल ना, तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला 70,000 रुपये जे आहे ते मिनिमम फीस ओबीसी कॅटेगरीच्या मुलाला बीएमएस साठी एका वर्षाची लागू शकते. आणि जर आपण मॅक्झिमम विचार केला तर 1,70,000 जे आहे ते तुम्हाला मॅक्झिमम फीस या ठिकाणी बघायला दिसते. जर तुम्ही ओबीसी कॅटेगरी मधून एक मुलगा जर ऍडमिशन करत आहे आणि त्याचं इन्कम जर 8 लाखाच्या खाली असेल, तर अदर फीस मध्ये तुम्हाला डिपॉझिट जे मी बोललो तेवढंच तुम्हाला पे करणं पडेल, आणि 1,500 रुपये जे आहे ते ऍडमिशन फॉर्मची फीस पण तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागते. पण जर आपण विचार केला ओबीसी कॅटेगरी मधून कोणी मुलगी जर ऍडमिशन घेण्याचा विचार करत असेल, तर तिला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी ट्युशन फीस पेमेंट करायची गरज नसते. 0 ट्युशन फीस तुम्हाला पे करावी लागते. तुम्हाला फक्त या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस जी काय 100% मेन्शन आहे ना, तर ती तुम्हाला डेव्हलपमेंट फीस 100% पे करावी लागते. जर मिनिमम फीसचा विचार केला आपण ओबीसी गर्लसाठी, तर मिनिमम तुम्हाला डेव्हलपमेंट फीस 10,000 बघायला भेटेल. मॅक्झिमम तुम्हाला 40,000 जी आहे ती या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस बघायला भेटते. आणि अदर फीस मध्ये तेच तुम्हाला 1,500 रुपये जे आहेत समजा ते ऍडमिशन फॉर्मची फीस पेमेंट करणं पडेल. आणि डिपॉझिट जे असेल समजा एखाद्या कॉलेजने घेतलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ते 30,000 रुपये डिपॉझिट ठेवणं पडतं. बाकी ते तुम्हाला 4 वर्षानंतर परत मिळून येतं. जर आपण विचार केला पुढच्या कॅटेगरीचा, जर कोणी एसीबीसी मधून किंवा ईबीसी मधून किंवा ईडब्ल्यूएस मधून एक गर्ल स्टुडंट जर ऍडमिशन करत असेल, तर तिला या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ट्युशन फीस पे करायची गरज नाहीये. म्हणजे झिरो ट्युशन फीस तुम्हाला द्यावी लागेल. आणि डेव्हलपमेंट फीस जर विचार केला तर 100% तुम्हाला डेव्हलपमेंट फीस या ठिकाणी पेमेंट करावी लागते. जर मिनिमम आपण विचार केला किती फीस लागेल ईबीसी, एसीबीसी किंवा ईडब्ल्यूएसच्या मुलींना, तर मिनिमम 10,000 रुपये तुम्हाला पर इयर फीस लागेल. हीच फीस तुम्हाला सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर पर्यंत कंटिन्यू होते. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. नंतर मॅक्झिमम फीसचा जर विचार केला आपण तर 40,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मॅक्झिमम डेव्हलपमेंट फीस जी आहे ती देणं पडते गर्ल स्टुडंटला. अदर फीस मध्ये तुम्हाला 1,500 रुपये ऍडमिशन फॉर्मचे देणे पडतील. त्याचबरोबर डिपॉझिट घेतलं तर डिपॉझिट थोडं बहुत जे काय 30,000च्या आसपास असेल ते तुम्हाला देणं पडेल. पण एक्सेप्शन मला वाटते 3 ते 4 कॉलेज आहेत राज्यामध्ये जे की तुमच्याकडून डिपॉझिट घेतील. बाकी कोणतेही कॉलेज बीएमएस साठी डिपॉझिट घेत नाहीये. त्याच्यानंतर जर आपण विचार केला याच कॅटेगरीसाठी, जर कोणी एसीबीसी कॅटेगरीचा, ईबीसी कॅटेगरीचा, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा मुलगा जर या ठिकाणी ऍडमिशनला ट्राय करत असेल किंवा ऍडमिशन घ्यायचा विचार करत आहात, तर त्याला ट्युशन फीस जी आहे ती 50% पेमेंट करावी लागते. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्याचबरोबर जी काय डेव्हलपमेंट फीस आहे ना, ती पण तुम्हाला या ठिकाणी 50% पेमेंट करावी लागते. म्हणजे जर आपण मिनिमम फीसचा विचार केला या कॅटेगरीच्या मुलांसाठी, तर 50,000 तुम्हाला मिनिमम फीस बघायला भेटते. आणि मॅक्झिमम जर फीसचा विचार केला तर जवळपास 1,50,000 तुम्हाला मॅक्झिमम जी आहे ती फीस या कॅटेगरीसाठी या ठिकाणी दिसून येते. त्या ठिकाणी डिपॉझिट द्यावं लागतं आणि 1,500 रुपये जे आहे ते ऍडमिशन फॉर्मची फीस पण पे करावी लागते. जर तुमचं इन्कम लेस दॅन 8 लाख असेल तर तुम्हाला ही फीस लागू होते. पण जर तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पूर्ण जनरल कॅटेगरीची फीस पेमेंट करावी लागते. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला ओपन कॅटेगरीचा, किंवा मग एखादा विद्यार्थी ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग करून ऍडमिशन करतोय आणि त्याच्यापाशी राज्यातलं डोमासाईल नाहीये किंवा कॅटेगरीचे डॉक्युमेंट नाहीये, तर त्या विद्यार्थ्याला ट्युशन फीस प्लस जी काय डेव्हलपमेंट फीस आहे ना, दोन्ही फीस या ठिकाणी 100% पेमेंट करावी लागते. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी मिनिमम जर बघितलं तर 1,20,000 रुपये पेमेंट जे आहे ते द्यावं लागेल. आणि मॅक्झिमम जर आपण विचार केला तर 4 लाखापर्यंत तुम्हाला या ठिकाणी बीएमएस प्रायव्हेट कॉलेजची फीस बघायला मिळेल. जर आपण आयक्यू कोट्यामधून ऍडमिशन करताय तर आयक्यू कोट्यामधून कुठल्याही कॅटेगरीला, कोणतीही कॅटेगरी असो, कितीही कमी इन्कम असो, तुम्हाला कुठल्याही प्रकारे स्कॉलरशिप मिळत नाही. आणि ती फीस जी आहे ती तुमची जनरल कॅटेगरीची जेवढी फीस असेल ना त्याच्या 3 पटीनं जास्त तुम्हाला फीस द्यावी लागते. म्हणजेच एखाद्या कॉलेजची जर 1 लाख फीस असेल तर तुम्हाला ती त्या ठिकाणी 3 लाख रुपये पेमेंट करावं लागतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. तो जर विचार आपण एनआरआय काउन्सिलिंग साठी केला तर तीच फीस तुम्हाला 5 पटीने जास्त द्यावी लागते. म्हणजेच कोणत्याही कॅटेगरी मधून तुम्ही एनआरआय कोट्याची काउन्सिलिंग करताय तर 1 लाख फीस असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 5 लाख रुपये जे आहे ते दरवर्षी पेमेंट करावा लागेल. ही गोष्ट लक्षात घ्या. तर पहा, बीएमएस जर एक प्रायव्हेट कॉलेज तुम्ही ऍडमिशन साठी बुक करण्याचा विचार करत आहात काउन्सिलिंग करून, समजा स्टेट कोट्यामधून किंवा आयक्यू कोटा, एनआरआय कोट्यामधून, तुम्हाला कॅटेगरीनुसार किती फीस द्यावी लागेल याची एक सविस्तर माहिती मी तुम्हाला मिनिमम आणि मॅक्झिमम फीसची दिलेली आहे. त्याचबरोबर जर एखादा विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यामधून ऍडमिशन करतोय, महाराष्ट्र स्टेटचा विद्यार्थी, त्याच्यापाशी डोमासाईल आहे, कॅटेगरीचे डॉक्युमेंट आहे, तर त्याला पण हीच फीस लागू होते. ही गोष्ट लक्षात घ्या. इथं जो ऑल इंडिया कोटा मी मेन्शन केला त्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय की जर ऑल इंडिया कोट्यामधून काउन्सिलिंग करताय तुमच्यापाशी कॅटेगरीचे डॉक्युमेंट नाही किंवा राज्याचा डोमासाईल नाहीये तर तुम्हाला जनरलची फीस भरणं आहे. पण तुमच्यापाशी जर कॅटेगरीचे डॉक्युमेंट आहेत, राज्याचा डोमासाईल आहे
तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला जी काय कॅटेगरीनुसार मी फीस एक्सप्लेन केली स्टेट कोट्यासाठी तेवढीच फीस तुम्हाला ऑल इंडिया कोट्यामधून पण द्यावी लागते. तर पहा, जो एक डिटेल व्हिडिओ होता बीएमएस प्रायव्हेट कॉलेजच्या बजेटचा तुम्ही तुमच्याबरोबर शेअर केला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये कोणती जरी अपडेट आली काउन्सिलिंग बद्दल तरी ती आम्ही तुम्हाला डिटेल मध्ये एक्सप्लेन करून नक्की शेअर करू. त्याचबरोबर जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर इन्फॉर्मेशन नक्की शेअर करू.